संस्थान शिर्डी येथील शके 1847ची गुरुपौर्णिमा. दरवर्षाप्रमाणे यंदाचा गुरुपौर्णिमेचा उत्सव समारंभास आलेल्या भक्तमंडळींनी भक्तीने व थाटाने साजरा केला. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर वार्षिक उत्सवाची जी व्यवस्था झाली त्यात श्री बापूसाहेब बुटी यांनी हा उत्सव साजरा करण्याची जबाबदारी आपल्याकडे घेतली व आपल्या हयातीत ती पूर्णपणे पार पडली. 1921 साली बापूसाहेब वारल्यानंतर ती जबाबदारी त्यांच्या चिरंजीवाने घेतली व त्यावेळेपासून उत्सव त्यांच्याकडून साजरा होत आहे. गेली 2 वर्षे हा उत्सव श्रीमंत बुटी बंधूच्या विनंतीवरून त्यांचे वतीने संस्थान कमिटीने साजरा केला व तत्प्रित्यर्थ दर उत्सवास ₹500 प्रमाणे श्रीमंत बुटी बंधू यांनी संस्थान कमिटीच दिले. श्री साई लिलेले प्रसिद्ध केलेल्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या हिशोबावरून दिसून येईल की शके 1845 साली उत्सवाप्रित्यर्थ श्रीच्या पेटीत ₹124 दक्षिणेच्या रूपाने मिळाले व किरकोळ वर्गणीचे ₹265 मिळाले. या 2 रकमा व श्रीमंत बुटीकडून आलेले ₹500 मिळून उत्सवाप्रित्यर्थ एकंदर ₹889 जमा झाले. पैकी उत्सवाप्रित्यर्थ 456 खर्च होऊन ₹433 शिळकेत पडले. त्याचप्रमाणे गतवर्षी श्रीमंत बुटीचे ₹500 व वर्गणी ₹342 व पेटीतील जमा ₹72 मिळून ₹916 जमा झाले व खर्च 462 होऊन ₹454 शिळकेत पडले. या तऱ्हेच्या शिल्लकीच्या रकमा संस्थान कमिटीच्या ठरावाप्रमाणे संस्थानच्या कायम फंडात पुढे वर्ग करण्यात आल्या. संस्थानच्या कायम फंड वाढविणे किती जरुरीचे आहे हे नव्याने सांगण्यास नको. त्या दिशेने इतर प्रयत्नही चालू आहेत. यंदा उत्सवास आलेल्या काही मंडळींनी लहान देण्याज्ञा कायम फंडाकडे देण्याचा एक नवा उपक्रम सुरू केला. अर्थात ही रक्कम फारशी नाही, परंतु तेथे थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे असल्या लहान रकमा मिळून त्यातूनच एक मोठी रक्कम होईल व उत्सवातून राहिलेली शिल्लक व अशा तऱ्हेने आलेल्या लहान रकमा मिळून कालांतराने कायम फंडाला चांगलीच मदत होईल. कालगतीने वडिलांच्या निधनाचे दुःख ओसरून यंदा श्री बुटी बंधूंनी हा उत्सव संस्थान कमिटीकडून पुन्हा आपले हाती घेतला. याबद्दल आम्हास फार आनंद होत आहे. गेली 2 वर्षे जरी उत्सव संस्थान कमिटीकडून होत होती तरी श्री पूर्णचंद्रभेशा हे स्वतः उत्सवाला हजर राहिले होते व त्याप्रमाणे यंदाही ते आले होते. त्यांचे वडील बंधू श्री केशवराव भैया हेही महाराजांचे परमभक्त आहेत. महाराज देहधारी असताना त्यांना महाराजांचा अनुग्रह झालेला आहे. या उत्सवाप्रसंगी श्री पूर्णचंद्र भैयांना एकटे न पाठविता त्यांनीही येऊन उत्सव साजरा करीत जावा व त्या योगे इतर भक्तमंडळीबरोबर परिचय कायम ठेवावा अशी आमची त्यांना आग्रहाची विनंती आहे. यंदाच्या उत्सवाला आलेल्या भक्तमंडळीचे प्रमाण थोडेसे निराशाजनक होते. आज कित्येक वर्षे आपापपणे येत असलेली बरीच भक्तमंडळी यंदा आली नाही. पुण्याचे काशीनाथ शंकर डुबे आपल्या वल्गातील मंडळीसह जर आले नसते तर बाकी राहिलेले भक्त बोटांवर मोजता आले असते. काशीनाथ पंत मामाबरोबर बायका मुलासह 20-25 मंडळी आल्यामुळे बरीच बाजू राखली गेली. त्यांच्या मंडळीत त्यांचे चिरंजीव रंगनाथ पंत, अहमदनगरचे बापूराव सदाशिव क्षीरसाठे, त्यांचे दोन्ही चिरंजीव
डॉक्टर हरी बापूराव शिरसाठे धुळे, सदाशिव बापूराव शिरसाठे नगरचे, गणपत तुकाराम शिंदे व मारुतीराव महादबा फंड पुण्याचे, रामचंद्र सदोबा मालुतर, एकनाथ प्रल्हाद सुंगावकर, शंकर गणपत शिंदे, माली मंडली, गोदूबाई, भ्रंतार विठ्ठलराव थोरात, तलेगाव, ठमढेरे ही मंडळी बायका मुलांसह आली होती. मुंबईकडील काकासाहेब दीक्षित, अण्णासाहेब दाभोलकर, भडकमर वकील, रघुवीर भास्कर पुरंदरे, हरिभाऊ चोबल, काकासाहेब महाजनी, वासुदेवराव साठे, रामभाऊ खानोलकर, वसंतराव पोतदार, बलवंतराव कर्णिक, रामकृष्ण श्रीकृष्ण नवलकर, हायकोर्ट वकील, मनमाडचे कोलागाडे, खांड्याव्याचे पुपोरुत्तम राय व बालासाहेब रेगे वकील, नाशिकचे भाऊसाहेब धुमाळ वकील अशी मंडळी आली होती. तारीख 5/7/25 रोजी तिसरे प्रहरी संस्थानच्या कमिटीचे समान काकासाहेब महाजनी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी संस्थानच्या वार्षिक रिपोर्ट आणि जमा खर्चाचा आढावा सभेत सादर होऊन एकमताने मंजूर झाला. रिपोर्ट व आढावा गेल्या श्रावणाचे अंकात प्रसिद्ध केला आहे. संस्थानच्या सर्व व्यवस्थेवर देखरेख ठेवण्याकरिता या वर्षापासून संस्थान कमिटीने एका पगारी कामदाराची नेमणूक केली आहे. आतापर्यंत शिर्डी येथील संस्थानचे देखरेखीचे काम दुय्यम चिटणीस रामचंद्र दातागोते पाटील हे स्वतः पाहत असत. रामचंद्र पाटीलाने सर्वस्वी आपल्याला संस्थानाला वाहून घेऊन हे काम किती उत्तम तऱ्हेने चालविले याची जाणीव सर्व साई भक्तांना पूर्णपणे आहेच. रामचंद्र पाटलांचे आजे ऑफ कोते पाटील हे कैलाशवासी झाल्यामुळे त्यांच्यावर प्रपंचाचा बोजा येऊन पडला व आता त्यांना पूर्वीप्रमाणे संस्थानाला आपला सर्व वेळ देणे अशक्य झाले. या कारणास्तव संस्थान कमिटीला ही योजना करणे भाग पडले. अर्थात रामचंद्र पाटील हे दुय्यम चिटणीस कायम आहेतच व त्यांचा तात्यानला पूर्ण पाठिंबा आहे. तूर्त या नवीन जागेवर शिर्डी येथील पेन्शनर हेड मास्टर दाजी वामन चिदंबर यांची नेमणूक केली आहे. शिर्डीस दर्शनास येणाऱ्याला मंडळींना सर्वतोपरी मदत करण्याचे काम यांच्याकडे सोपविले आहे. ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे सर्व उत्सव व्यवस्थित पार पडला. कीर्तनाची अडचण पडेल असे वाटत होते. कीर्तनकार पौर्णिमेपर्यंत कोणी आले नाहीत. त्यामुळे कार्यक्रमातील हा भाग घालावा लागेल म्हणून काळजी वाटत होती. परंतु महाराज आपल्या भक्तांना काळजी मुक्त करणारे समर्थ असल्यामुळे कीर्तनाचा योग अचानक जमून आला. खांडव्याचे बालासाहेब रेगे यांना काही विशेष अडचणीमुळे पौर्णिमेला येता आले नाही. तरी सबन करून प्रतिपदेला 1 दिवसाकरिता ते आले व त्यांनी वेळेवर कीर्तन करून बाजू राखली. श्री समर्थ रामदास स्वामीचे आख्यान लावले होते व ते इतके सरस वाटले की श्रोतेजन पूर्ण तल्लीन झाले होते. पौर्णिमेला समाधीवर एक लघुरुद्र व इतर भक्तांची अवतरणे झाली. हे अभिषेक सुमारे 11 वाजता संपले. नंतर सर्व भक्तांनी सुस्वर बांध्याला गजरात समाधीला पंचामृत मंगलस्नान घातले. पुढे भक्तमंडळीच्या पूजा सुरू झाल्या. सर्वांनी निरनिराळ्या तऱ्हेची रंगबिरंगी वस्त्रे, पुष्पहार, फुलांच्या चादरी वगैरे समाधीवर घातल्या. समाधीवरती एक सुंदर फुलाची चादर लोबती बांधली. एकंदर देखावा फारच मनोहर दिसत होता. सर्व मंदिरात पुष्प परिमळ भरून राहिला होता.
पूजा संपल्यानंतर थाटाने वाद्याचा गजरात आरती झाली. आरतीनंतर काशीनाथ मामा डुबे यांच्या मंडळीचे थोडेसे भजन होऊन तीर्थप्रसाद वाटण्यात आला. 2 प्रहरी नवलकरांच्या वाड्यात थाटाचा भोजन समारंभ झाला. पंक्तीचा बेत उत्तम झाला होता. भोजनानंतर काकासाहेबांचे वाड्यात भक्त मंडळीची सभा श्रीमंत पूर्णचंद्र भव्या यांचे अध्यक्षतेखाली झाली. कमिटीचे वार्षिक अहवाल व जमा खर्चाचा आढावा एकमताने मंजूर झाला. रात्री 9 वाजता थाटात रथाची मिरवणूक निघाली. ती आखलेल्या मार्गाने जाऊन ठराविक ठिकाणी थांबून शीर रस्त्याप्रमाणे तेथे भजन, ललित, गारुड वगैरे होऊन उत्तर रात्री समाधी मंदिरात परत आली. नंतर शेजारती होऊन मंडळी आपापल्या स्थानी विश्रांतीकरिता गेली. प्रतिपदेला गरीबास अन्न संतर्पण झाले. सुमारे 1,500 पात्र झाले असेल. तिसऱ्या प्रहरी बालासाहेब रेगे यांचे कीर्तन झाले. द्वितीयेला रात्री पालखीची मिरवणूक काढून पालखी चावडीत नेली व तेथे श्रीची आरती झाली. तृतीयेला सकाळी गोपालकाला झाला. काल्याचे कीर्तन गतवर्षीप्रमाणे बाप्पाजी लक्ष्मण कुलकर्णी यांनी केले. कीर्तन चांगले झाले. नंतर दही हंडी फुटून उत्सव समाप्ती झाली. शिर्डीहून माधवराव देशपांडे यांचे श्री हरी सीताराम दीक्षित यास 15/11/1910 रोजी आलेले पत्र. चरण सेवेशी कृतानेक शीर साष्टांग नमस्कार. विज्ञापना तांगायत मजकूर पावेतो. श्री समर्थाचे कृपे करून इकडील सर्व लहान थोर मंडळी सुरक्षित असो. श्री समर्थ शरीराने खुशाल आहेत. श्री समर्थाचा हात आता जळलेला चांगला होत चालला आहे. हल्ली कोरडे पडले आहेत. दररोज आनंदात असतात. आपले पत्र काल रोजी वाचून दाखवून नमस्कार सांगितला व सदाशिवराय यांचे कुटुंबाबद्दल कळविले. परंतु श्री समर्थ म्हणू लागले की सर्व प्रभूचे खेळ आहेत. तोच निवारण करणार आहे. आपण कशाकरिता काळजी करावी. अशी भाषणे काढली होती. इकडे 10-12 दिवसापासून चोरी, अवधागीर, मोर्चेल वगैरे श्री समर्थ चावडीत जाण्याचे वेळेस व आरतीचे वेळेस घरू देतात व चोपदार आरोळ्या मारितात. इतके नवे काम वाढले आहे. लोकांची फार गर्दी होते. आपलेकडून बालाजी आनंदराव आज रोजी श्री समर्थाचे दर्शनास आले आहेत. सडकेवर महाराज परसाकडेस गेले होते तेव्हा हे दर्शनाकरिता उतरले. पायात काटा मोडला होता. तो काटा इतका कठीण मोडला की तळपायात शिरून वर निघाला. वाड्यात आल्याबरोबर काढला. दुखापत सद्गुरूच्या कृपेने अगदी झाली नाही. तात्यासाहेब नुलकर यांनी साठेसाहेब यांना बापांचे परवानगीवरून जागा बांधण्याबद्दल पत्र पाठविले होते. तात्याकडूनही परवानगी मिळाली. उद्या अगर परवा जागा बांधण्याचे काम सुरू करणार आहे. हवा पाणी चांगली आहे. कळावे हे विज्ञापना. साईदास माधव बलवंत देशपांडे. बाबांचे बोल. ते श्री हरी सीताराम उर्फ काकासाहेब दीक्षिताबरोबर बोलत असता मुखातून निघालेले. पिढ्यानुपिढ्यांची दुःखे आहेत, आजची नाहीत. माझ्यावर ओझे फार झाले. जीव लई कंटाळला. तेली वगैरे वाडा बांधित असत. संध्याकाळपर्यंत काम करावयाचे व रात्री सगळे जमीनदोस्त व्हावयाचे. वळीने पाहिले, जमीन पाहिली, मेथीची भाजी लावली, मेथीवर वाडा बांधिला. तो राहिला. 4 माणसे मेली पण वाडा राहिला. कल्याण होईल. पिढीनपिढी कल्याण होईल. कशाला भीतोस. श्रीयुत श्री साई लीला मासिके करते यांच. सप्रेम शके 1840 मिती अश्विन शुक्ल 10 रोजी श्री समर्थ संत साईबाबा हे समाधीत झाले. हे अशुभ आणि मनास उदासीनता
आणणारे वर्तमान ऐकून एक चालता बोलता सगुण रूपधारी परमात्मा आपणाला सोडून गुप्त झाला असे वाटले आणि अंतःकरणास अतिशय दुःख झाले. त्यावेळी ते दुःखोद्गार कविता रूपाने लिहून जवळ संग्रहार्थ ठेविले होते. आपण श्री साई महाराजांसंबंधाचे वाङ्मय प्रसिद्ध करीत असलेले पाहून ती दुःखोद्गाराची कविता यासोबत पाठविली जात आहे. तरी कृपा करून या कवितेस आपल्या मासिक पुस्तकात स्थळ देऊन साई सेवेत आपणाबरोबर मलाही भागीदार कराल ही आशा बाळगणारा संतदास दत्त किंकर कंधारकर, नांदेड, निजाम स्टेट, श्रावण 3 शके 1847.